बघा एवढा पुरेल ना? हो. घ्या. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण पोहे धुवून घ्यायचे. बर ठीक आहे. मग तुम्हाला एक छान मोठी गाळणी लागेल ना? घ्या. हे धरा. धरा इथे ह्याच्यावर धरा. तर मी एक एक करून पाणी घालतो. बस. घ्या काढून. आता काय करायचंय? कोळ तयार करून घ्यायचंय. कोळ तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी बाऊल लागेल का? त्याच्यासाठी बाऊल. परफेक्ट. आता काय? आता आपण चिंचेचा कोळ तयार करून घेऊया नारळाच्या दुधात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळाचं दूध. बर. हे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. हे नारळाचं दूध म्हणजे ओलं खोबरं खवणे फोडल्यावर आणि त्याला पिळून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून, त्याच्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मिक्सरला करून मग ते पिळून घ्यायचं. हा ठीक आहे. ओके. कारण काय नारळाचं दूध तसं बहुतांशपणे वापरलं जातं कोकणामध्ये. आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तितकं नारळाचं दूध वापरलं जात नाही. कोकणामध्ये नारळाचं उत्पादन खूप आहे. खूप आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते नारळ वापरलं जातं. प्रत्येक पदार्थात जवळजवळ नारळ असतो. खोबरं आहेच. ह्याच्यात काय चिंचेचा हे कोळ ऍड करायचा? चिंचेचा कोळ नाही, ह्याच्यात आपण आधी गुळ घालून घ्यायचा. बर ठीक आहे. म्हणजे जरा आंबट गोड होईल. आंबट गोडचीच त्याला चव असते. वा. थोडंसं मीठ घालायचं घाला. आणि ते ढवळून घ्यायचं नीट. गुळ त्याच्यात विरघळेपर्यंत ढवळायचंय. मला ना एकदम पाणीपुरीच खावीशी वाटली हो. असं झालं जरा. आता काय? आता हा चिंचेचा कोळ आहे, चिंच गुळाचा कोळ आता आहे. हा आपण नारळाच्या दुधात घालायचा आहे. ऍड करायचा. त्याचा रंग इतका छान होईल. हो. न पांढरा न चिंचेसारखा, जरा वेगळाच. जरा वेगळा. वाटलेली मिरची आपण ह्याच्यात घालायची आता. बर. तुम्ही तिखट फार खात नाही वाटतं? नाही, जाणवलं मला ते. मला गोडाची आवड जास्त आहे. थोडंसं मीठ पण घालूया आपण. तुम्ही सगळंच थोडं बेताबेतानी खाता वाटतं. तुम्ही डाएट कॉन्शियस आहात का? नाही, मी डाएट कॉन्शियस नाहीये सर. बरं, शाळेत शिकवता तुम्ही आणि मला का सर म्हणताय? तुम्हाला काय? काही म्हणा, संकर्षण म्हणा. काय करायचं आता? ओके. आता आपण हा कोळ तयार झालाय. आता आपण एकीकडे तूप जिऱ्याची फोडणी करायची. किती लागणार आहे बघा? एवढं नका, त्याच्या अर्ध घाल. बस 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 बस. तुम्ही सगळं फार प्रमाणात घालता गाड्या. तूप गरम झाले. जिरं घालूया का? आता हा जिरा घालूया आपण त्याला. हे जरा तडतडलं की हा फोडणी आपण कोळ्यामध्ये घालायची. वा. जरा ना हा पदार्थही असा नाजूक आहे. हो. म्हणजे धसमुसळेपणा केलाय, मिरच्या कोंबल्या, तिखट घातलंय, मसाले घातले, असं काही नाहीये. जरा म्हणजे आपण कसं असं एक जरा अलगद हळूवार, पोटाला हलकं, सफिस्टिकेटेड आहे थोडस. हो की नाही? पण पोट भरीच. हो हो, ते तर झालंच. पदार्थ कुठलाही असो, आम्ही पोट भरीच म्हणून खातो. पुरे पुरे. मला वाटतं एवढी पुरेल. हा आता आपला कोळ तयार झालेला आहे नारळाच्या दुधातला. आता कोळात पोहे घालायचे का कोळ पोह्यावर घालायचा? कोळ पोह्यावर घालायचा. कोळ पोह्यावर घालायचा. मग मी तुम्हाला एक ना सुंदरसं भांडळ देतो. ओले पोहे मी ह्याच्यात घेतो. हो. आता कोळ घाला. मस्त, फारच छान. आणि आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून ते थोडं सजवणार आहोत. क्या बात है. पोह्याचे अनेक प्रकार मी पाहिलेले आहेत. वेगवेगळे फोडणीचे आहेत, दडपे आहेत, हे आहेत, ते आहेत. कोळाचे पोहे मी पहिल्यांदा पाहिले आणि त्याला एक असा छान सुगंध आहे नारळाच्या दुधाचा, चिंचेच्या कोळाचा. आणि पोहे भिजवले की सुगंध येतोच. हो. वा, अप्रतिम. परफेक्ट ब्रेकफास्ट मेनू आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोळाचे पोहे 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: जाडे पोहे अर्धा मोठा बाउल, नारळाचं दूध 1 ग्लास, गूळ 4 ते 5 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, तूप 1.5 चमचा. कृती: प्रथम पोहे धुवून घ्या.
आणि सगळं पाणी काढून टाका. आता एका बाउलमध्ये नारळाचं दूध घ्या. आता चिंचेच्या कोळामध्ये गूळ आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. आता 6 ते 7 चमचे तयार केलेलं मिश्रण नारळाच्या दुधात घालून एकजीव करून घ्या. त्यात वाटलेली मिरची घाला आणि पुन्हा एकजीव करून घ्या. वरून मीठ घालून एकत्र करून घ्या. आता तूप आणि जिरे घालून फोडणी तयार करून घ्या. तयार फोडणी तयार केलेल्या नारळाच्या कोळात घाला आणि एकजीव करून घ्या. शेवटी पोह्यांवर तयार नारळाचं कोळ आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. कोळाचे पोहे तयार झालेले आहेत. हा घ्या चमचा. चांगले झाले हो. अरे वा 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 वा, कसं शांत लागतं? वाटलं. अप्रतिम. अगदी साजूक नाजूक, कुठेही न बाधणारा, जिव्हारी न लागणारा असा हा पदार्थ आहे. फार छान आहे. अप्रतिम. या कोळाच्या पोह्यानंतर आता आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला दुसरा पदार्थ कोणता करायचा आहे? हाय प्रोटीन पराठा. हाय प्रोटीन पराठा, जिमला वगैरे जाणाऱ्या लोकांसाठी, हा जिमला वगैरे तो सगळ्यांसाठी उपयोगी आहे. सगळ्या वयोगटासाठी, सगळ्या वयोगटासाठी. पुरुष असो वा स्त्री, लहान असो वा मोठा, सगळ्यांनी खावा हाय प्रोटीन पराठा. हाय प्रोटीन पराठा लागणारं साहित्य आपल्या समोर आहे शीतल मॅडम. किसलेलं पनीर, पालकाच्या प्युरीमध्ये भिजवलेली कणिक, बिटाच्या प्युरीमध्ये भिजवलेली कणिक, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, ओरिगॅनो, तीळ आणि मीठ. आता हे बिटाच्या प्युरीमध्ये कणिक भिजवली म्हणजे नेमकं काय केलंय? बिटाचा ज्यूस काढला आणि त्याच्यामध्ये आपण आपली पोह्यांची कणिक कशी भिजवतो तशी थोडं मीठ तेल घालून बिटाचं पाण्याच्या ऐवजी बिटाचं पाणी घातलंय आणि सेम विथ पालकाचं. हो, आणि पालक थोडंसं असं गरम पाण्यात शिजवून मग त्याची प्युरी केली आणि मग त्या ह्याच्यामध्ये कणिक भिजवली. आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊया. चला, काय काय लागणार याच्यात? त्यासाठी आपल्याला किसलेलं पनीर आधी एका आपण बाउल मध्ये काढून घेऊया. इतकं पुरे? हो, बस. त्यामध्ये आपण ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, बघा हो, हे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे म्हणजे पिझ्झा वगैरे वरती मुलं घालतात, हो. त्याच्यामुळे त्यांना फार आवडतं. त्याच्यामुळे मुलांना पण ते आवडीच होईल. मीठ आणि कोथिंबीर घालायचे. आता आपण ते व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊया. घ्यायचं. घ्या. ओरिगॅनो, चिली फ्लेक्स म्हटलं की मुलांना जरा खायला अजून इंटरेस्ट वाटतो. हो, आणि मला एकंदरीत ह्याचं साहित्य पाहता आणि कृती पाहता असं वाटतंय की तुमच्या घरात लहान मुलं असतील, ते शाळा कॉलेजला जाणार असतील, तर हा एक परफेक्ट टिफिन मेन्यू आहे. टिफिन मेनू म्हणजे हे सारण काय करून आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो, हो, कारण याच्यामध्ये काही ओलं नाहीये, ओलं नाही. कोरडा आहे. आणि कणिक मळलेली आपण 2 मिनिटात मळली, सारण भरलं, पराठा तयार, डब्यामध्ये घ्या, घेऊन जा. फक्त वर्ग चालू असताना खाऊ नका. खाऊ नका. हो, तेवढी मात्र वाट आहे. नाही तर मॅडम चिडतील. आणि सगळ्या वयोगटांसाठी हे उपयुक्त आहे. येस. चला, काय करूया आता? आता आपले सारण तयार आहे. परत तीळ नाही घालायचं याच्यात? ती आता नाही, ती आपण पराठा लाटून झाल्यावर घालायची. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. काय करूया पुढे? आता आपण पोळ्या लाटून घ्यायच्या. चला, तुम्हाला पोळपाट आणि लाटणं देतो. आणि तांदळाचं पीठ लागेल. तांदळाचं पीठ कशाला? तांदळाचं पीठ आपल्याला पोळी लाटताना लावायला लागेल, म्हणजे ते चिकटणार नाही. ठीक आहे, घ्या लाटून. आता तुमच्या शाळेमध्ये खडू आणि फळा आहे का? खडू आणि फळा आहे, पण त्याबरोबरच आता शाळेमध्ये डिजिटल बोर्ड पण चालू झाले, जसं आपण स्मार्ट बोर्ड म्हणतो, इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणतो, प्रोजेक्टर, हे पण सगळं आता शाळेमध्ये चालू आहे. आता आपण आधी पोळी लाटून घेऊया पालकाच्या प्युरीतली.